Hello students, in this lecture we are going to study about the chemical properties of aldehydes and ketones. या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला एकूण 4 प्रकारचे प्रॉपर्टीज स्टडी करायचे. These properties are first of all laboratory test for aldehydes and ketones. Second one nucleophilic addition reactions. Third one oxidation and reduction reactions of aldehydes and ketones. And the fourth one is electrophilic substitution reactions. या एवढ्या 4 प्रॉपर्टीज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये स्टडी करायचे आहेत. नाउ वी विल सी ऑल दिस प्रॉपर्टीज वन बाय वन. Now here we are going to study about the first test for aldehydes and ketones, that is laboratory test for aldehydes and ketones. Here what happens, the laboratory test, these tests are used to distinguish between aldehydes and ketones. हे जे लॅबोरेटरी टेस्ट आहे त्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी यूज केल्या जातात. आणि याच टेस्ट परीक्षेमध्ये 12वीच्या बोर्ड एक्झामला ह्या टेस्ट 2 मार्कासाठी किंवा क्वेश्चन डायरेक्टली विचारला जातो. राईट द डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. एनी 2 टेस्ट किंवा एखादी टेस्ट, राईट एनी 1 टेस्ट और एनी 2 टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अशा प्रकारचा प्रश्न बोर्ड एक्झामला 2 मार्कासाठी बऱ्याच वेळेला विचारला जातो. त्या डिस्टिंग्विशिंग टेस्टमध्ये आपल्याला या लॅबोरेटरी टेस्टच्या अंडर जेवढ्या टेस्ट स्टडी करायच्या आहेत त्या आपल्याला डिस्टिंग्विशिंग टेस्ट म्हणून लिहाव्या लागतात. मग ह्या लॅबोरेटरी टेस्ट ज्या आहेत त्या डिस्टिंग्विशिंग टेस्ट म्हणून का युजफुल आहेत, का वापरल्या जातात, त्याचे रिझन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी काय होते तर अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आपल्याला माहिती आहे, इट इज CHO. इथं आपण लिहिलेलं आहे द CHO दॅट इज कार्बोनिल ग्रुपला हा हायड्रोजन ॲटम अटॅच आहे आणि R ग्रुप अटॅच आहे. In aldehydes, the hydrogen is directly attached to carbonyl group. या carbonyl ग्रुपला हा हायड्रोजन डायरेक्टली अटॅच आहे. इन केस ऑफ अल्डिहाइड्स, आणि अल्डिहाइड मध्ये असा हायड्रोजन डायरेक्टली अटॅच असल्यामुळं इट इज अटॅक्ड और इट रिॲक्ट्स विथ हा कार्बोनिल ग्रुप आणि हायड्रोजन. इट रिॲक्ट विथ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अँड इट फॉर्म करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलेट आयन. एक तर तो करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलेट आयन देतो अँड दॅट करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलेट आयन again it is converted into the next step, that is carboxylic acid, corresponding carboxylic acid. म्हणजे फायनली काय होतं तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर जेव्हा अल्डिहाइड रिॲक्ट होतात देन इन फायनल स्टेप वी गेट द करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि हे कशामुळे पॉसिबल होतं, ड्यू टू द डायरेक्ट अटॅचमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम टू द कार्बोनिल ग्रुप इन केस ऑफ अल्डिहाइड्स. बट इन केस ऑफ कीटोन्स, कीटोन्सचा फंक्शनल ग्रुप आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी to the ketones R groups are present. 2 R groups are present. R group R1 R2 may be similar, may be different. परंतु या कार्बोनिल ॲटमला कुठेही आपल्याला हायड्रोजन डायरेक्टली अटॅच असणारा हायड्रोजन नाही आहे. इन केस ऑफ कीटोन्स देर इज नो एनी हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ कार्बोनिल ग्रुप. या कार्बोनिल ग्रुपला हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहे. आणि हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच नसल्यामुळं this functional group it will not react with the mild oxidizing agent. याला हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाही. कोणते माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, जे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अल्डिहाइड बरोबर रिॲक्ट होतात किंवा अल्डिहाइड ज्या ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होतो त्यांच्या बरोबर कीटोनची रिॲक्शनच होत नाही. का होत नाही, ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट अटॅचमेंट ऑफ हायड्रोजन टू द कार्बोनिल कार्बन. And therefore we have to distinguish, we get the distinguishing point to between aldehydes and ketones. ज्या ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर अल्डिहाइड रिॲक्ट होतो त्याच्याबरोबर कीटोन रिॲक्ट होत नाही. अँड ऑब्वियसली वी गेट हिअर द पॉईंट टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ॲट लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण तो बरोबर डिस्टिंग्विश करू शकतो. Okay, it is the reason why we use the laboratory test to distinguish between aldehydes and ketone. If anyone requires, they can get the screenshot of the screen. Now here it is the list of laboratory test to distinguish between aldehydes and ketones. aldehydes साठी कोणकोणत्या laboratory test यूज केल्या जातात ते आपण बघू. फर्स्ट ऑफ ऑल
the Skips test. Second one is tolerance test or silver mirror test. Third one is Felling's test. These three tests are used for the detection of aldehydes. Then laboratory test for ketones. Ketones साठी फक्त एकच टेस्ट आहे, सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट. And all these tests they are used to distinguish between aldehydes and ketones at laboratory level. And all these tests, these are important from the board examination point of view. परीक्षेला खूप वेळेला प्रश्न विचारला गेलेला आहे, राईट एनी वन और एनी टू टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. या 4 टेस्टपैकी कोणत्याही दोन टेस्ट आपल्याला लिहायच्या आहेत. आता या पहिल्या ज्या 3 टेस्ट आहेत, स्किप्स टेस्ट, टॉलरन्स टेस्ट आणि फेलिंग्स टेस्ट, these 3 tests they are given only by aldehydes. And the reaction with sodium nitrochloride, this test it is given only by ketones. आपण इथे लिहिलेलं पण आहे, laboratory test for only aldehydes and laboratory test for only ketones. These are the distinguishing test, list of distinguishing test between aldehydes and ketones. Now we will see the test one by one. Now here we will see about the first test, that is Skips test. In this reaction what happens? When alcoholic solution of aldehyde is treated with few drops of Skips reagent, it will give pink or red or magenta colored solution. या टेस्ट मध्ये जेव्हा अल्डिहाइडचं सोल्युशन, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड, it is treated with Skips reagent, then the color of the solution changes and it becomes pink or red or magenta colored solution is obtained. In this case the aldehyde, solution of aldehyde, it is colorless. The Skips reagent, it is also colorless liquid, and both these colorless reagents react with each other and they will perform or they will give the pink or red or magenta colored solution. And this change in color, it confirms the presence of CHO, that is aldehyde group in the given corresponding compound. Okay. आता या ठिकाणी हा जो Skips reagent आहे, हा Skips reagent ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज Skips reagent, अशा प्रकारचा प्रश्न बोर्ड एक्झामला किंवा राईट द स्ट्रक्चर ऑफ Skips reagent, व्हॉट इज Skips reagent, अशा प्रकारचा 1 मार्काचा क्वेश्चन बोर्ड एक्झामला विचारला जाऊ शकतो. किंवा CET, नीट, JEE लेवलच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला Skips reagentचं स्ट्रक्चर किंवा त्याची रिॲक्शन बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलेली आहे. ह्या लॅबोरेटरी टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जेवढे आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढे रिएजंट्स आहेत तेवढे सगळे रिएजंट्स, त्याचे स्ट्रक्चर्स आणि त्याचं फंक्शनिंग आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत CET, नीट, JEE, त्याच्यामध्ये हे रिएजंट आणि त्याचे स्ट्रक्चर्स आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. ओके. नाउ वी विल सी अबाउट द Skips reagent. Skips reagent कसा तयार होतो किंवा त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे अँड हाऊ द Skips reagent रिॲक्ट विथ अल्डिहाइड. हे बोर्डाच्या पुस्तकात नाही आहे तुमच्या. बोर्ड परीक्षेला ही टेस्ट नाही लिहिली तरी चालेल, परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये CET, नीट, JEEच्या परीक्षांसाठी हे महत्त्वाचं आहे. देअरफॉर आय विल गिव्ह और आय विल शो द रिएक्शन ऑफ formation of Skips reagent and reaction of Skips reagent with aldehyde. Okay. Now here we are going to see about the information of Skips reagent. How Skips reagent is formed. Skips reagent कसा तयार होतो? तर Skips reagent मध्ये जो बेसिक कंपोनंट आहे तो आहे p-रोझॅनिलीन हायड्रोक्लोराइड. हा जो कंपोनंट आहे किंवा हे जे सबस्टन्स आहे p-रोझॅनिलीन हायड्रोक्लोराइड, हा जो कंपाऊंड आहे त्याचं सोल्युशन जे आहे ते मॅजेंटा कलरचं असतं. p-रोझॅनिलीन हायड्रोक्लोराइडचं हे स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी आपण लिहिलेले आहे द सोल्युशन ऑफ p-रोझॅनिलीन हायड्रोक्लोराइड इज मॅजेंटा कलर. म्हणजे या कंपाऊंडचं किंवा स्ट्रक्चर आणि त्याचा कलर जो आहे सोल्युशनचा तो मॅजेंटा कलरचा असतो. व्हेन SO2 गॅस इज पास्ड थ्रू दिस सोल्युशन, इथं लिहिलेलं आहे द SO2 गॅस इज पास्ड थ्रू दिस सोल्युशन, द कलर मॅजेंटा कलर सोल्युशन इट इज चेंज्ड टू कलरलेस सोल्युशन, इट बिकम्स कलरलेस. p-रोझॅनिलीन सोल्युशन, p-रोझॅनिलीन हायड्रोक्लोराइड या कंपाऊंडच्या सोल्युशनमधून जेव्हा SO2 गॅस पास केला जातो त्यावेळी तयार होणारा हा जो सबस्टन्स आहे, धिस सबस्टन्स इट इज नोन ॲज Skips reagent.
आणि या मॅजेंटा कलरच्या सोल्युशनमधून SO2 गॅस पास केल्यामुळं या सोल्युशनचा मॅजेंटा कलर चेंज होतो अँड द सोल्युशन बिकम्स कलरलेस. स्किप्स रिएजंट इट इज कलरलेस लिक्विड. मॅजेंटा कलरच्या सोल्युशनमधून SO2 पास करायचा. SO2 पास केल्यामुळे जो तयार होणारा कंपाऊंड आहे त्याचा कलर कलरलेस होतो अँड द सोल्युशन ऑब्टेन्ड इट इज स्किप्स रिएजंट. स्किप्स रिएजंटचं स्ट्रक्चर विचारलं तर हे लिहायचं. This is the structure for Skipp's reagent. When the colorless liquid of Skipp's reagent it react with aldehyde. Aldehyde is an alcoholic solution. When it react with aldehyde, again aldehyde is colorless liquid. Skipp's reagent colorless liquid. Again aldehyde is colorless liquid. When both these colorless liquids react with each other, it will form again magenta colored solution. Pink or red or magenta colored solution is obtained here. आता या ठिकाणी काय होतं, पी रोझेलिन हायड्रोक्लोराईड मध्ये बेसिक डिफरन्स म्हणजे रिएक्शन कुठे कॅरी आउट होते तर या ठिकाणी SO2 the passed SO2 gets added at this position. अगेन ॲट दिस पोझिशन इथं NH2 जो आहे त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि SO2H या ठिकाणी SO2H. इथला डबल बॉन्ड जो आहे इट इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि SO3H या ठिकाणी. या तीन ठिकाणी हा SO2 ॲड होतो तेव्हा कलर चेंज होतो. मॅजेंटा कलर चेंज होऊन कलरलेस होतो. हे स्किप्स रिएजंट. व्हेन दिस स्किप्स रिएजंट रिएक्ट विथ अल्डिहाइड या ठिकाणी पुन्हा काय होतं तर इथला SO2H जो आहे कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड पहिल्याप्रमाणे आहे तसा इथं डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो आणि या ठिकाणी इथं SO2H जो आहे याच्यातला SO2H मधला हायड्रोजनचं आणि अल्डिहाइडच्या ग्रुपचं या दोघांमध्ये रिएक्शन होते आणि अल्डिहाइड ग्रुप गेट्स ॲडेड टू दिस पोझिशन. या ठिकाणी एक अल्डिहाइड ग्रुप ॲड होतो आणि या ठिकाणी अल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲड होतो या ठिकाणी आणि या ठिकाणी. देअरफॉर द मॅजेंटा कलर इट इज रिगेन्ड. पिंक कलर, रेड कलर और मॅजेंटा कलर इट इज कलर्ड सोल्यूशन ऑब्टेन्ड हियर. ओके, नाउ एनीवन विच requires they can take screenshot here. Remember one thing, this is the structure of p-roseline hydrochloride. This is the structure for Skipp's reagent and this is the structure obtained by formation of complex of aldehyde with Skipp's reagent after the reaction. Okay, now you can take the screenshot. Now here we are going to study about the second laboratory test, that is the Tollens test or it is also called as a silver mirror test. या टेस्ट मध्ये काय होतं बघूयात आपण. In this test when aldehyde is boiled with Tollens reagent, Tollens reagent is ammoniacal silver nitrate. Formula of Tollens reagent it is ammoniacal silver nitrate. In this reaction the aldehyde it is oxidized to corresponding carboxylate ion. And again in this reaction the metallic silver it is deposited on the inner wall of the test tube. टेस्ट ट्यूबच्या ज्या टेस्ट ट्यूबमध्ये ज्या कंटेनरमध्ये आपण रिॲक्शन कॅरी आउट करतोय त्या कंटेनरच्या किंवा टेस्ट ट्यूबच्या आतल्या साईडमध्ये मेटॅलिक सिल्वर जो आहे तो डिपॉझिट होतो. अँड दिस डिपॉझिटेड सिल्वर इट फॉर्म्स सिल्वर मिरर फ्रॉम द इनसाइड ऑफ द टेस्ट ट्यूब. त्या टेस्ट ट्यूबच्या आतल्या साईडला एक मिरर तयार होतो सिल्वरचा. Deposited silver it forms silver mirror, hence the name for this test it is silver mirror test. आता या रिएक्शन मध्ये the aldehyde it is colorless solution. Again Tollens reagent is ammoniacal silver nitrate, it is also colorless reagent. When both the solutions are boiled the aldehyde it is converted into corresponding carboxylate ion and from the Tollens reagent the metallic silver gets deposited in the form of silver mirror to the inner wall of the test tube. Ammonia and water molecules are liberated in this reaction and this liberation or deposition of metallic silver it confirms the presence of aldehyde group in the solution or in the compound. This reaction it is given only by aldehydes and not by ketones. Hence this reaction it is most useful reaction or majoritarily used to distinguish between aldehydes and ketones. Specifically it is known for its formation of silver mirror on the inner wall of the test tube.
ओके, ही एक महत्त्वाची रिएक्शन आहे. अँड नाऊ वी विल सी how the ammoniacal silver nitrate or Tollens reagent it is prepared. Okay, now here we are going to see about the formation of Tollens reagent, how Tollens reagent is formed or how it is prepared. The Tollens reagent it should be prepared freshly when the reaction to be carry out. जेव्हा आपल्याला रिएक्शन कॅरी आउट करायचे, जेव्हा टेस्ट करून बघायची आहे, त्याच वेळी आपल्याला टॉलन्स रिएजंट प्रिपेअर करावा लागतो. तो अगोदर प्रिपेअर करून ठेवलेला चालत नाही किंवा इट विल नॉट वर्क प्रॉपरली. ओके, नाउ हियर वी सी द पॉइंट्स. टॉलन्स रिएजंट इट इज डिस्कवर्ड बाय बर्नार्ड टॉलन्स अँड दिस शुड बी प्रिपेअर्ड फ्रेशली व्हेन द रिएक्शन टू बी कॅरीड आउट. या रिएक्शनमध्ये किंवा हाऊ इट इज प्रिपेअर्ड, द सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3. या AgNO3च्या सोल्युशनमध्ये NaOH is added dropwise. To the solution of AgNO3, NaOH is added dropwise till the light brown precipitate of silver oxide is obtained. म्हणजे पहिल्यांदा काय होतंय तर सिल्वर नायट्रेट या सोल्युशनमध्ये NaOH ड्रॉपवाईज ॲडिशन तोपर्यंत करायची जोपर्यंत सिल्वर ऑक्साईडचा म्हणजे Ag2O हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. सिल्वर ऑक्साईडचा लाईट ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट जोपर्यंत फॉर्म होत नाही तोपर्यंत AgNO3च्या सोल्युशनमध्ये NaOH ची ड्रॉपवाईज ॲडिशन करायची. द रिएक्शन इज हियर. To the AgNO3 solution, NaOH is added dropwise till the light brown colored precipitate of silver oxide is obtained. एकदा सिल्वर ऑक्साईडचा लाईट ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट तयार झाला की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड अमोनिया सोल्युशन, देन टू दिस सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड अमोनिया सोल्युशन इज ॲडेड स्लोली. या सोल्युशनमध्ये आपल्याला अमोनिया स्लोली ॲड करावा लागतो. कुठपर्यंत ॲड करायचा टिल द प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर ऑक्साइड इज डिझॉल्व्ड कम्प्लिटली अँड क्लिअर सोल्युशन इज ऑब्टेन्ड. या AgNO3च्या प्रेसिपिटेटच्या सोल्युशनमध्ये आपल्याला अमोनियाचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ड्रॉपवाईज ॲडिशन करायचे किंवा स्लोली ॲडिशन करायचे टिल द प्रेसिपिटेट इज डिझॉल्व्ड कम्प्लिटली अँड क्लिअर सोल्युशन इज ऑब्टेन्ड अँड द रिएक्शन इज हियर. या सोल्युशनमध्ये हे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण अमोनिया ॲड करायचा आहे. हा अमोनिया ॲड केल्यामुळे काय होईल, द Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईडचा जो ब्राऊन प्रेसिपिटेट आहे इट डिझॉल्व्स कम्प्लिटली अँड हियर टॉलन्स रिएजंट इज फॉर्म. दिस टॉलन्स रिएजंट इज अमोनियकल सिल्वर नायट्रेट अँड द फॉर्म्युला ऑफ टॉलन्स रिएजंट इज ट्वाइस AgNH3 ग्रुप ट्वाइस ब्रॅकेट NO3. या प्रकारे हा टॉलन्स रिएजंटचा किंवा अमोनियकल सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला आहे. ओके, या फॉर्म्युलामध्ये किंवा टॉलन्स रिएजंटमध्ये या ठिकाणी आपण स्पेशल मार्क केलेलं आहे बघा, AgNH3 ट्वाइस ब्रॅकेट रेस टू प्लस चार्ज, एक सिंगल प्लस चार्ज आहे अँड दिस इज द ॲक्टिव्ह कंपोनंट ऑफ टॉलन्स रिएजंट. This active component of Tollens reagent it react with aldehyde group CHO group from the aldehyde and we will get the deposition of metallic silver to the inner side of the test tube as in the form of silver mirror. The reaction of aldehyde with Tollens reagent it is also most commonly known as silver mirror test. It is one of the important test for the examination point of view. Okay. If anyone requires, they can take the screenshot. Now here we are going to see about the third reagent or third test to distinguish between aldehydes and ketones, that is Fehling test. In this test what happens when mixture of aldehyde and Fehling solution it is boiled in hot water, red precipitate of cuprous oxide Cu2O it is obtained. या रिएक्शन मध्ये Fehling solution आणि aldehyde ची रिएक्शन होते when they are boiled, then red precipitate of cuprous oxide is formed. In this reaction the aldehyde it is oxidized to corresponding carboxylate ion while Cu plus to ion it is reduced to Cu plus ion. या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियस टेक प्लेस होतं. देअरफॉर इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन.
when oxidation and reduction takes place simultaneously, then the reaction is known as redox reaction. इथं अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं कार्बोक्सिलेट आयनमध्ये अँड Cu plus 2 ion reduced to Cu plus ion. The reaction which is taken place, it is aldehyde plus Cu plus 2 and OH. It is the active reagents or active components of Fehling solution. Fehling solution चे हे active components आहेत. When they react with each other, aldehyde converted into carboxylate ion and here the red precipitate of cuprous oxide is obtained. By the formation of red precipitate of cuprous oxide, we can distinguish between aldehydes and ketones. या ठिकाणी इतर कोणतेही कीटोन फेलिंग सोल्युशन बरोबर रिएक्शन देत नाहीत, बट स्पेसिफिकली मेन्शन्ड हियर द स्पेसिफिक नोट दॅट इज अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स. दे ऑल्सो रिॲक्ट विथ फेलिंग सोल्युशन अँड दे गिव्ह धिस टेस्ट पॉझिटिव्ह. फक्त अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स जे आहेत ते मात्र फेलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट होतात. अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स म्हणजे काय, तर कीटोन ग्रुप ज्या कार्बनला प्रेझेंट आहे किंवा कार्बोनिल कार्बनचा जस्ट ॲडजेसंट कार्बन जो आहे त्याला अल्फा कार्बन असं म्हणलं जातं. आणि या अल्फा कार्बनवरती जर हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट असेल देन such ketones are known as alpha hydroxy ketones. I will write here the general formula for that one. If this one is ketone, हा R1 आणि R2 ग्रुप आहे, R1 आणि R2, R1 and R2 may be similar, may be different. If to this R1 we can here we give take certain specific example CH3 and CH3. If it is acetone, then हा कार्बोनिल कार्बन जो आहे त्याच्या जस्ट ॲडजेसंट कार्बन इट इज अल्फा कार्बन और दिस वन इज ऑल्सो अल्फा कार्बन. या अल्फा कार्बन पैकी दोन अल्फा कार्बन पैकी कोणत्याही एका अल्फा कार्बनला जर एक OH ग्रुप प्रेझेंट असेल, इफ इथला एक हायड्रोजन रिप्लेस होईल आणि त्याच्याऐवजी OH ग्रुप येईल. ओके, इफ सच कंपाउंड इज प्रेझेंट अल्फा हायड्रॉक्सी कीटोन, दिस वन इज नोन एज अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. असा अल्फा हायड्रॉक्सी कीटोन जर असेल देन दिस अल्फा हायड्रॉक्सी कीटोन इट ऑल्सो रिॲक्ट विथ फेलिंग solution and it will form red precipitate of cuprous oxide. It is the only exceptional case for Fehling solution test with aldehydes and ketones. नॉर्मल कीटोन जर असतील, नॉर्मल म्हणजे ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ग्रुप नाही, नॉर्मल कीटोन जर असतील तर ते फेलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट होणार नाही, परंतु अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स मात्र फेलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट होतात. ओके, नाउ वी विल सी द फॉर्मेशन ऑफ फेलिंग सोल्युशन. आता फेलिंग सोल्युशन फक्त एकच नाही आहे. फेलिंग सोल्युशन इट इज द इक्विमोलर और इक्विव्हॉल्युमेट्रिक मिक्सचर ऑफ फेलिंग सोल्युशन A and फेलिंग सोल्युशन B. How the mixture takes place or how the formation of solution फेलिंग solution takes place we will see here. Now here we are going to see about the formation of Fehling solution. How Fehling solution is formed. As we studied earlier, Fehling solution म्हणजे काय? It is the mixture of Fehling solution A आणि Fehling solution B. Equimolar किंवा equal volume, mixture of equal volumes of फेलिंग सोल्युशन ए आणि फेलिंग सोल्युशन बी. हे फेलिंग सोल्युशन सुद्धा जे आहे ते आपल्याला ड्युरिंग द व्हेन द रिॲक्शन इज टू बी कॅरी आउट, आपल्याला जेव्हा रिॲक्शन कॅरी आउट करायची आहे, परफॉर्म करायची आहे, त्याच वेळी आपल्याला हे प्रिपेअर करावं लागतं. इट शुड बी प्रिपेअर्ड फ्रेशली. म्हणजे मिक्सचर जे आहे फेलिंग सोल्युशनचं ते आपल्याला फ्रेशली प्रिपेअर करावं लागतं. फेलिंग सोल्युशन ए आणि बी सेपरेटली प्रिपेअर करून ठेवलं तर चालतं, परंतु मिक्सचर जे आहे ते मात्र आपल्याला फ्रेशच प्रिपेअर करावं लागतं. आणि मिक्सचर प्रिपेअर करताना वी शुड टेक इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ फेलिंग सोल्युशन ए अँड फेलिंग सोल्युशन बी. देन इट फॉर्म्स or it becomes Fehling solution, and then this Fehling solution it react with aldehyde to form when it boils when the solution mixture is boiled, mixture of aldehyde and Fehling solution is boiled, it forms the red precipitate of cuprous oxide. How the Fehling solution A and B are prepared, here we will see. First point is Fehling solution, it is prepared by Hermann von Fehling. हर्मन वोन फेलिंग या शास्त्रज्ञानं हे सोल्युशन जे आहे ते प्रिपेअर केलं.
Failing solution, it is the equimolar mixture of failing solution A and failing solution B. त्यातलं failing solution A जे आहे, it is prepared by dissolving crystals of copper sulfate. Copper sulfate molecular formula CaSO4. When the crystals of copper sulfate are dissolved in concentrated sulfuric acid H2SO4, it becomes failing solution A. The color of this solution, it is blue. कॉपर सल्फेटचा ब्ल्यू कलर आहे, त्यामुळे या सोल्युशनचा कलर सुद्धा ब्ल्यू आहे. Then failing solution B. Failing solution B, it is prepared by dissolving sodium potassium tartrate. Failing solution B, it is prepared by dissolving sodium potassium tartrate. This sodium potassium tartrate, it also commonly called as Rochelle salt, or याला रोचिली असं सुद्धा स्पेलिंगचं प्रोनाउन्सिएशन आहे, बट मोस्ट कॉमनली रोशेल हे नाव वापरलं जातं किंवा प्रोनाउन्सिएशन केलं जातं. रोशेल सॉल्ट इन सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आता रोशेल सॉल्ट किंवा सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व केलं जाईल, then the resulting solution, it is failing solution B. Failing solution A म्हणजे कॉपर सल्फेटचं CaSO4 मधलं सोल्युशन, इथं आपण लिहिलेलं आहे. Failing solution A is copper sulfate solution in concentrated H2SO4. It has blue color. Failing solution B म्हणजे काय, Rochelle salt in NaOH solution. हा Rochelle salt किंवा सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट इन NaOH solution हा कलरलेस असतो. Failing solution B कलरलेस आहे. Failing solution A blue color आहे. But when we take equal volumes of failing solution A and B and mix it, the solution becomes colorless. Failing solution, it is colorless solution. And this equivolume mixture, it is known as failing solution. Now here it is the structure of sodium potassium tartrate किंवा रोशेल सॉल्ट. रोशेल सॉल्ट जो आहे सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट, त्याचं इथं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी हा सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट, इट इज प्रिपेअर्ड और इट इज द डेरिवेटिव्ह ऑफ टार्टारिक ॲसिड. टार्टारिक ॲसिड इट इज ऑब्टेन्ड इन टॅमरिंड. टॅमरिंड म्हणजे चिंच, आंबट चिंच. आंबट चिंचामध्ये जे ॲसिड आहे त्याला टार्टरिक ॲसिड असं म्हणतात. आणि या टार्टरिक ॲसिडचा सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट जो आहे, इट इज नोन ॲज रोशेल सॉल्ट और सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट. ओके, आता हा ॲसिड कसा असेल, ॲसिडचं स्ट्रक्चर मी इथे लिहिते. Here it is the structure of tartaric acid. Tartaric acid, it is obtained in tamarind. इथं हा COOH ग्रुप आहे आणि इथं हा सुद्धा COOH ग्रुप आहे. दोन COOH ग्रुप आहेत आणि मधले जे कार्बन आहेत त्या कार्बनला CHOH ग्रुप अटॅच आहे. इट इज द स्ट्रक्चर फॉर टार्टारिक ॲसिड. या टार्टारिक ॲसिडचा सोडियम आणि पोटॅशियम सॉल्ट एका COOH एका ग्रुपमधला हायड्रोजन रिप्लेस होतो किंवा सबस्टिट्यूट होतो, त्याच्याऐवजी सोडियम येतो. दुसऱ्या कार्बोजेनिक ॲसिडच्या हायड्रोजन रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी पोटॅशियम येतो. इट इज द स्ट्रक्चर फॉर सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट किंवा टार्टारिक ॲसिड किंवा टार्टारिक ॲसिडचं हे स्ट्रक्चर, रोशेल सॉल्टचं हे स्ट्रक्चर आहे. दिस रोशेल सॉल्ट or sodium potassium tartrate, it is also, remind this one, it is also one of the component of baking powder. Baking powder वेगळी आहे, baking soda वेगळा आहे. Baking powder चा one of the component, it is also sodium potassium tartrate. It is a structure here. Now one important note for failing solution, it is that benzaldehyde. Benzaldehyde is aromatic aldehyde. Benzaldehyde चं structure काढते मी इथं. It is benzaldehyde. This benzaldehyde, it will not react with failing solution किंवा aromatic aldehyde, it will not react with failing solution. हे failing solution बरोबर रिॲक्ट होत नाही. आता या ठिकाणी याचं रिझन काय आहे? इट इज इम्पॉर्टंट नोट विच मे बी आस्क्ड फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. या ठिकाणी रिॲक्शन का होत नाही? कारण हा बेन्झाल्डिहाइड
हा जो कार्बोनिल ग्रुप असणार आहे या ठिकाणी बेन्झाल्डिहाइड मध्ये CHO ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू द बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगचं आपल्याला माहिती आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये काय होतं आहे तर स्ट्रॉंग कॅरेक्टर तयार होतो. कशाचं स्ट्रॉंग कॅरेक्टर किंवा हा बेन्झीन रिंग आणि कार्बन ॲटम मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो ड्यू टू द कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग पाय इलेक्ट्रॉन्स. या बेन्झीनच्या रिंगमध्ये असणारे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समुळं आपल्याला हा कार्बन ॲटम बेन्झीन रिंगमधला हा कार्बन आणि अल्डिहाइड ग्रुपमधला हा कार्बन याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो. अँड दिस स्ट्रॉंग बॉन्ड इट विल नॉट बी ऑक्सिडाइज्ड बाय फेलिंग सोल्युशन बिकॉज फेलिंग सोल्युशन इज वीक ऑक्सिडायझिंग एजंट. हा बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळं तो इथं रिॲक्शन देऊ शकत नाही किंवा तो ब्रेक करून रिॲक्ट होऊ शकत नाही बिकॉज फेलिंग सोल्युशन इज वीक ऑक्सिडायझिंग सोल्युशन. देअरफॉर बेन्झाल्डिहाइड और एरोमॅटिक अल्डिहाइड they will not react with failing solution. Okay, now anyone who will require they can get the screenshot of the screen. Now here we are going to see about the laboratory test of ketone. There is only one test for the detection of ketonic functional group in the laboratory, that is reaction with sodium nitroprusside. या रिएक्शन मध्ये काय होते बघूयात आपण. टेस्ट विथ सोडियम नायट्रोप्रुसाइड. द फ्रेशली प्रिपेअर्ड सोल्युशन ऑफ सोडियम नायट्रोप्रुसाइड इज ॲडेड टू कीटोन. म्हणजे कीटोन आणि सोडियम नायट्रोप्रुसाइडचं सोल्युशन मिक्स केलं जातं. देन द मिक्सचर इज शेकन वेल. जे मिक्सचर आहे ते चांगल्या पद्धतीनं शेक केलं जातं. टू दिस मिक्सचर सोडियम हायड्रॉक्साईड इज ॲडेड ड्रॉपवाईज. म्हणजे अगोदर सोडियम नायट्रोप्रुसाइड आणि कीटोन यांचं मिक्सचर केलं जातं. टू दिस मिक्सचर इज शेकन वेल अँड टू दिस मिक्सचर सोडियम हायड्रॉक्साईड इज ॲडेड ड्रॉपवाईज. जसं आपण सोडियम हायड्रॉक्साईड ड्रॉपवाईज ॲड करत जातो तसं रेड कलर ॲपियर्स इन द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये रेड कलर तयार होतो. And this red color it confirms the presence of ketone group in the solution. Okay, now in this reaction the reactions involved are it is ketone. This ketone in the basic medium or alkaline medium it forms करस्पॉन्डिंग anion. हा ॲसिटोन आहे. आपण ॲसिटोनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे या ठिकाणी. ॲसिटोनचं कन्व्हर्शन काय होतं त्याच्या करस्पॉन्डिंग anion मध्ये होतं. anion कुणाला म्हणायचं द कार्बन ॲटम विच कॅरीज निगेटिव्ह चार्ज. ज्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे अशा कार्बनला आपण anion म्हणतो. इथं या कीटोनचा बेसिक मीडियममध्ये किंवा अल्कलाईन मीडियममध्ये, अल्कलाईन किंवा बेसिक मीडियम म्हणजे काय आपण सोडियम हायड्रॉक्साईड जे ॲड करतो त्यामुळं काय होतं सोल्युशन बेसिक होतं किंवा अल्कलाईन होतं. त्यामुळं काय होतं इथं या कीटोनचा anion तयार होतो. इन नेक्स्ट स्टेप दिस anion इट रिॲक्ट विथ नायट्रोप्रुसाइड आयन. या नायट्रोप्रुसाइड आयन बरोबर हा anion रिॲक्ट होतो. नायट्रोप्रुसाइड FeCN ग्रुप 5 NO ब्रॅकेट रेज टू -2. हा कॉम्प्लेक्स आहे, कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स आहे किंवा कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे. या कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्सचा किंवा कंपाऊंडचा नायट्रोप्रुसाइड आयन तयार होतो आणि हा नायट्रोप्रुसाइड आयन इट रिॲक्ट विथ anion ऑफ कीटोन. and here red colored complex again coordination complex तयार होतो. या ठिकाणी हा कॉम्प्लेक्स जो आहे त्याचा रेड कलर आहे. रेड कलर कॉम्प्लेक्स इज ऑब्टेन्ड and it forms the red colored solution. त्या सोल्युशनला रेड कलर येतो. या ठिकाणी कीटोन जो आहे तो कलरलेस आहे. नायट्रोप्रुसाइडचं सोल्युशन जे तयार करतो आपण ते सुद्धा कलरलेस असतात. पण जेव्हा या दोघांची रिएक्शन होते तेव्हा त्या सोल्युशनचा कलर चेंज होतो अँड वी गेट रेड कलर्ड सोल्युशन ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ओके, नाउ हियर these are the 2 points which to be noted for competitive exam. competitive exam साठी हे महत्त्वाचं आहे. आता आपण डिस्कस केलेले आहे. इट इज रिटन हिअर इन अल्कलाईन मीडियम कीटोन फॉर्म anion. हे आता आपण बघितलं.
कीटोन जो आहे तो अल्कलाइन मीडियममध्ये किंवा बेसिक मीडियममध्ये म्हणजे NaOHच्या प्रेझेन्समध्ये, सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये इट गिव्स करस्पॉन्डिंग anion. Therefore it can react with nitroprusside ion. But aldehydes in alkaline medium they gives corresponding carboxylate ion. अल्डिहाइड मात्र बेसिक मीडियममध्ये काय करतात तर करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलेट आयन तयार करतात. And this carboxylate ion it will not react with nitroprusside solution. Therefore aldehydes do not give the test with nitroprusside solution किंवा they will not react with nitroprusside solution. ओके, हे महत्त्वाचा डिफरन्स आहे या टेस्टमध्ये. अल्डिहाइड इन बेसिक मीडियम कीटोन्स इन बेसिक मीडियम दे फॉर्म करस्पॉन्डिंग anion, but aldehydes in basic medium they give corresponding carboxylate ion. Therefore ketones will not aldehydes will not react with nitroprusside solution. Only ketones give this nitroprusside solution test in laboratory. Okay, now here we have been completed the laboratory test for aldehydes and ketones. या लेक्चरमध्ये आपण डिस्टिंग्विशिंग टेस्ट ज्या आहेत अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या लॅबोरेटरी डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स वी हॅव बीन स्टडीड. अल्डिहाइडच्या टेस्टसाठी आपण 3 टेस्ट बघितलेल्या आहेत. फर्स्ट वन इज स्किप्स टेस्ट, ही स्किप्स रिएजंट बरोबर कॅरी आउट केली जाते. दुसरी टॉलन्स टेस्ट, त्याला सिल्वर मिरर टेस्ट असं म्हणलं जातं, ती टॉलन्स रिएजंट बरोबर कॅरी आउट केली जाते. तिसरी फेलिंग्स टेस्ट, फेलिंग्सची टेस्ट आहे ती फेलिंग्स सोल्युशन बरोबर कॅरी आउट केली जाते. ही या 3 टेस्ट ज्या आहेत त्या अल्डिहाइडसाठी आहेत. या सर्वचे सर्व रिएजंट्सचे आपण स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत. हाऊ दे रिॲक्ट विथ अल्डिहाइड ग्रुप ते पण आपण या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. आणि कीटोनसाठी फक्त एकच टेस्ट आहे, ती म्हणजे रिॲक्शन विथ सोडियम नायट्रोप्रुसाइड. ओके, नाउ in this lecture we will stop here. In the next lecture we will meet with the next point, the next chemical properties, that is nucleophilic addition reactions. Okay, if anyone requires they can take screenshot of the screen. Thank you.